बरोबर आहे. किती प्रकारचे असतात? कोणते कोणते? फायब्रस रूट आणि टॅपरूट. आता टॅपरूट रूट कशाला म्हणतो आपण? की जेव्हा जो भाग जमिनीच्या लगत मातीमध्ये थोडा जाडसर असतो, ठीक आहे, आणि त्याला खाली पुन्हा साईडला काय असतात? त्याचे सेकंडरी रूट, म्हणजे पुन्हा त्याचे दुसरे रूट त्या ठिकाणी मुळं तयार होतात, त्याला आपण काय म्हणतो? सेकंडरी. बघा अजून पुन्हा काय दिसते तुम्हाला इथे? रूट हेअर म्हणतात. आणि ऍट द बॉटम या ठिकाणी इथे काय दिसतं? काय दिसतात? रूट कॅप म्हणतात त्याला. कॅप रूट नाही, त्याला काय म्हणतात? रूट कॅप. तर रूट कॅप कशासाठी असते? त्या मुळांचं प्रोटेक्ट करणे. हा, म्हणजे मुळांचं संरक्षण करण्यासाठी, कारण ते सगळ्यात महत्त्वाचं रूट असते, कारण ते आतमध्ये जमिनीच्या आतमध्ये खोल भागापर्यंत शिरून पाणी शोधून काढत असते. आणि त्यासाठी कधी कधी त्या मातीच्या खाली किंवा त्या जमिनीच्या खाली एखादी खडकही लागू शकतो किंवा दगडही लागू शकतो. मग त्यावेळेस त्याला भेदून, त्याला क्रॉस करून खाली जाण्याची क्षमता या रूट कॅपमध्ये असते. आणि त्याला ॲज अ प्रोटेक्शन म्हणून त्या ठिकाणी त्याला कॅप असते त्या रूटच्या टोकाला, आणि त्यामुळे ही त्या झाडाच्या वाढीसाठी खूप महत्त्वाची ठरत असते. ठीक आहे, तुम्हाला रूटचे प्रकार समजले. आता दुसरं जे रूट बघितलं आपण, दुसरा रूट कोणता आहे? आता फायब्रस रूटसाठी आपल्याला आपण कोणते एक्झाम्पल सांगू शकतो? बघा, ज्याचे रूट्स कसे असतात? पातळ असते, त्यानंतर असे धाग्यांसारखे असतात आणि बारीक तंतूसारखे असतात, म्हणून त्यांना तंतुमय मुळे सुद्धा म्हणतो आपण. ठीक आहे, टॅपरूटला सोट मुळे सुद्धा आपण म्हणतो, आहे की नाही? आता या वनस्पती ज्या असतात, जसं गहू आहे, मका आहे किंवा मेथी आहे, तर यांचं जर आपण रूट्स बघितले किंवा आपल्या आजूबाजूला आता गवत खूप उगवलेलं आहे, हा, पातळ असते, तर हे फक्त तात्पुरतं थोडंसं मातीला पकडून ठेवत असतात. पण जे मोठे मोठे जर वृक्ष जर आपण बघितले, मोठे मोठे झाडे जर बघितले, तर त्यांची मुळं ही टॅपरूट जे आहे त्याला आपण ते खूप मोठ्या मोठ्या पसरलेल्या असतात आणि खूप जास्त जागा सुद्धा त्याने घेतलेली असते. आणि त्याचमुळे एवढं मोठं झाड सुद्धा आपल्याला 100-150 वर्षापासून झाड सुद्धा आपल्याला उभं दिसते, कारण त्यांची मजबूती कोणामध्ये आहे? मुळांमध्ये. मुळांनी जमिनीला घट्ट पकडून ठेवलेलं आहे. आणि पाणी पुरवण्यासाठी, अन्न शोधण्यासाठी, पाणी आणि मिनरल्स जे आहे, खनिज मातीतील शोधून काढण्यासाठी त्यांचं काम असते. ओके, समजलं?